शिर्डी शहरात पहिल्यांदाच असलेला समुद्र आणि त्याच्यात गावातल्या सर्व देवींचं दर्शन एकदम नादखुळा. सांगतो मित्रांनो पुढं तर कसं काय पब्लिक मस्त ना मजेत ना. मी तुमचा मित्र पंकज शिंदे, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनी मध्ये. काय सगळ्या पब्लिकला घेऊन मित्रांसोबत एकदम निघालो एकदम ओके मध्ये. सगळ्यात पहिले घेतला साई भाऊला एकदम आवरून बिरून आला मस्त झकास मध्ये निघालो. जागा मागण मला बघा त्याच्यात लाईट नाही, काय आमचं दुर्दैव आहे मित्रांनो. मग काय सगळ्यात पहिले गेलो आपण राजवाडा प्रतिष्ठान मध्ये, एक नंबर डेकोरेशन केलं होतं मित्रांनो, मस्त पैकी दर्शन घेतलं. त्यानंतर गेलो आपण दत्त प्रतिष्ठान. सगळ्यात पहिले मित्राला भेटलो, मग नंतर देवीचं दर्शन घेतलं भारी पैकी. एकदम भारी देवी सजवलेली होती, डेकोरेशन पण इतकं छान होतं मित्रांनो, तुम्हाला काय सांगू एकदम भारी होतं मस्त पैकी. मग त्याच्यानंतर आपण मित्रांसोबत भेटलो, म्हणलं काय मित्रांनो कसं काय एकदम ओके मध्ये म्हणजे दे म्हणे दांडे खेळायला. म्हणला मित्रांनो तुम्ही म्हणशान दर्शन लगेच गेलो आपण ओम साईनगरला. तिथं पण देवीचं दर्शन एकदम भारी झालं मित्रांनो, एकदम सिंपल साधं पण एकदम भारी होतं मस्त पैकी तिथं. त्याच्यानंतर आपण गेलो पाहुणे प्रतिष्ठान मध्ये, ती पण देवीचं दर्शन एकदम भारी होतं, सेटअपच लावित होते डीजेचं एकदम मस्त. त्यानंतर गेलो आपण युवा ग्रुप मध्ये, एकदम भारी डेकोरेशन होतं मित्रांनो, तिथं फलक पण लावले होते त्यांनी. गुटखा बिटका दारू काही चालणार नाही, एक नंबर मारले आवडलं मित्रांनो एकदम भारी. काय देवीचं दर्शन घेतलं तिथले आपण एकदम भारी मध्ये. मग त्याच्यानंतर गेलो आपण लगेच देवा ग्रुप कडे, थोडंसं पाणी साचलेलं होतं मित्रांनो, तरी पण आपण गेलो मस्त देवीचं दर्शन घेतलं. एक नंबर डेकोरेशन होतं, तुम्हाला काय सांगू मित्रांनो एकदम भारी होतं. त्याच्यानंतर आपण लगेच गेलो हॉटेल कॉलनी मध्ये मित्रांनो, तिथं पण दर्शन घेतलं आपण, भारी होतं एकदम सिंपल होतं पण एकदम ब्रँडेड होतं मित्रांनो. त्याच्यानंतर गेलो आपण द्वारकामाई म्हणजे आपल्या साई निर्माण ग्रुप कडे, एकदम तिथली पण देवी एकदम भारी होती ना मस्त एकदम, तुम्हाला काय सांगू मित्रांनो. त्याच्यानंतर आपण लगेच गेलो श्री गणेश प्रतिष्ठा, तिथली पण देवी छान होती, डेकोरेशन पण एकदम भारी होतं मित्रांनो, देवीचं शृंगार पण इतकं छान होतं, तुम्हाला काय सांगू मित्रांनो. त्याच्यानंतर आपण गेलो साईनगर मध्ये, तिथं आपला मित्र भेटला प्रेम भाऊ, एकदम तिथं पण गेलो त्याला भेटलो, म्हणलं चल एकदम दर्शन करून आपण गाळा भेट घेतली त्याची. आपण तिथल्या देवीचं दर्शन करून घेतलं एकदम भारी मध्ये, तिथं पण मस्त प्रसाद घेतला आपण मस्त तिथं. त्याच्यानंतर गेलो लगेच मित्रांनो संघर्ष फाउंडेशन म्हणजे जो वज्रेश्वरी प्रतिष्ठान आहे मित्रांनो, आपलं नशीब इतकं छान होतं, जे कामाख्या देवीला गेले रोजचं दर्शन झालं मित्रांनो एकदम भारी मध्ये. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या मंडळाचं डेकोरेशन आवडलं नक्की कमेंट करून सांगा. रेडी तेवढा पाऊस झाला मित्रांनो, पण देवीच्या केसाला सुद्धा धक्का लागला, देवीचं खरंच सत्व आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, एकदम जय साईनाथ.